नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचे रेश्माज किचनमध्ये मी रेश्मा खूप स्वागत करत आहे। आजकाल मोस्टली मार्केटमध्ये फ्रोझन मोमोज यूज केलेले असतात, परंतु या फ्रोझन मोमोजमध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्हज असतात जे आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असतात। तर म्हणूनच मी तुम्हा सर्वांसाठी इन्स्टंट असे मोमोजची रेसिपी घेऊन आलेली आहे। मोमोजसाठीचे स्टफिंग करण्यासाठी मी इथे अर्धा कोबी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर तो बारीक किसणीने किसून घेतलेला आहे। तसेच एक छोटा कांदा व्यवस्थितपणे बारीक चिरल्यानंतर मी अर्धे त्यामध्ये गाजर किसून टाकलेले आहे। भाज्यांमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकल्यानंतर झाकण ठेवून आपण 5 मिनिटे भाज्या साईडला ठेवूया। तोपर्यंत मी इथे एका पॅनमध्ये 1 कप पाणी उकळायला ठेवल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये 1 कप तांदळाचे पीठ टाकून घेऊया। पीठ व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवून साधारणपणे 5 ते 10 मिनिटे हे पीठ साईडला ठेवूया। मोमोजसाठीचे पीठ व्यवस्थित भिजेपर्यंत आपण एका साईडला मोमोजसाठीची स्टफिंग करून घेऊयात। तर त्यासाठी आपण वेजेस साईडला ठेवल्या होत्या, त्यामध्ये असलेले सगळे एक्स्ट्रा पाणी रिलीज झालेले आहे। तुम्ही बघू शकता, सर्व एक्स्ट्रा पाणी आपण हाताने काढून घेऊयात किंवा तुम्ही एखादा कॉटनचा कपडाही यूज करू शकता। तुम्ही बघू शकता वेजेसमध्ये असलेले सर्व एक्स्ट्रा पाणी मी हाताने थोडे करून काढून घेतलेले आहे। वेजेसमधले सर्व पाणी काढल्यानंतर मी त्यामध्ये उकडलेले वाटाणे, थोडीशी कांद्याची पात, थोडे पुदिन्याची पाने, तसेच शिमला मिरची आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, 1 चमचा ब्लॅक पेपर पावडर, तसेच थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेतल्यानंतर ही सर्व स्टफिंग चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। तर आता आपल्या मोमोजसाठीची स्टफिंग तयार आहे। तुम्ही बघू शकता, खूप इझी आहे। 10 मिनिटे झालेले आहेत। आपण आता पीठ व्यवस्थितपणे छान मळून घेतल्यानंतर त्याचा एक गोळा करून घेऊया। पीठ मळताना गरजेप्रमाणे पाणी थोडे करून वापरावे, जेणेकरून आपला परफेक्ट असा गोळा तयार होईल। नेहमीचे तेच मैद्याचे मोमोज खाऊन कंटाळा आले असेल तर माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझी खात्री आहे की तुम्हाला हे तांदळाच्या पिठाचे मोमोज नक्की आवडतील आणि तुम्हालाही विश्वास बसणार नाही की तांदळाच्या पिठापासून इतके छान आणि इतके टेस्टी आणि हेल्दी मोमोज तयार होतात। तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडतील। पिठाचा छान गोळा झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून पीठ व्यवस्थितपणे मळून घेणार आहे। तेल टाकल्याने आपले मोमोज खूप मऊ तसेच सफेद होतात। आता मी मोमोजसाठी एक छोटीशी चपाती लाटून घेणार आहे। चपाती लाटून झाल्यानंतर मी एका वाटीने कट करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या सर्व मोमोज एकसारख्या साईजचे होतील। तुम्ही बघू शकता, आपले मोमोजसाठीचे पीठ एकदम परफेक्ट भिजून तयार झालेले आहे। कुठेही न फाटता, कुठेही न चिरता आपली पोळी लाटली गेलेली आहे। मोमोजसाठीची छोटीशी चपाती तयार केल्यानंतर इथे मी मोमोज तयार करण्यासाठी छोट्या प्लेट्स पाडून घेते। प्लेट्स पाडून घेतल्यानंतर मी त्यामध्ये आपली मोमोजची स्टफिंग भरून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोमोजला शेप देऊ शकता। तुम्ही कधी मोमोज ट्राय केले नसतील तर अशा पद्धतीने केले तर नक्की तुम्हालाही फर्स्ट ट्रायलमध्ये नक्की मोमोज जमतील। मोमोजमध्ये स्टफिंग भरल्यानंतर मोमोजची दुसरी साईड व्यवस्थितपणे बंद करून घेऊया। तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे माझा मोमोज तयार करून झालेला आहे। मी एक करून सर्व मोमोज इथे तयार करून घेत आहे। तांदळाच्या पिठापासूनचे हेल्दी मोमोज तयार होईपर्यंत ज्यांनी अजून माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या सर्व रेसिपी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचण्यास खूप मदत होईल। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। एक करून मी इथे सर्व मोमोज स्टफ करून घेतलेले आहे। जेव्हा तुम्ही मोमोजसाठी उकड तयार करतात तर तेव्हा जेवढे पाणी असेल तेवढेच तुम्ही पीठ घ्यावे। हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। मी सुद्धा 1 कप पाण्यासाठी 1 कप तांदळाचे पीठ वापरलेले आहे। बघितलं का, दिसताना एकदम मार्केटसारखे परफेक्ट असे मोमोज तयार करतानाच मी एका साईडला पाणी स्टीम होण्यासाठी ठेवले होते। तर पाणी उकळल्यानंतर मी त्यामध्ये सर्व मोमोज एका चाळणीमध्ये काढून घेतले आहेत। आता 10 मिनिटे आपण मीडियम गॅसवर सर्व मोमोज स्टीम करून घेऊयात। तुम्ही बघू शकता, 10 मिनिटानंतर आपले मोमोज एकदम परफेक्ट असे छान तयार झालेले आहेत। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत।
तोपर्यंत माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.